प्रभाग क्रमांक 22 मधील विधानसभा समन्वयक तथा नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवसेनेचे युवा नेते योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर तसेच केशव पोरजे सुनीता कोठुळे यांच्या वतीने देवळाली गाव गणेशपार येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शिवसेनेचे उपनेते दत्ताजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले। योगेश गाडेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली। आज देवळाली गाव शाखा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच प्रभाग क्रमांक 22 मधील माजी नगरसेवक केशवदादा पोरजे सुनीता मामी कोठुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रभागातील नागरिकांना नवीन वर्षासाठी कालनिर्णय ही भेट आम्ही देत असतो। त्याचा आज प्रकाशन सोहळा आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते माननीय दत्तानाना गायकवाड यांच्या हस्ते झालं आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमचे देवळाली गाव पंच कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवाजी काका नवटे तसेच सर्व सन्माननीय पंच कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि शिवसेनेचे सर्व आजीबाजी नगरसेवक पदाधिकारी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिले। मी प्रथमतः त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेल की आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जाओ, खास करून आरोग्यदायी जाओ। आपण बघताय की गेल्या 4 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडी झाली असेल, पक्षाबरोबर गद्दारी झाली असेल, पण आम्ही अभिमानाने सांगू की आमचे सर्व सन्माननीय नेते तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांना आम्ही आमचा आदर्श मानला असेल। तसेच आमचे शिवसैनिकांचे पंतप्रधान हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आम्ही काम करणारे सर्व पाईक आहोत। कारण की ज्या शिवसेनेने आम्हाला नावारूपाला आणलं त्या शिवसेनेची गद्दारी करणं म्हणजे हा आत्महत्या करणं आम्ही मानतो। आणि नाशिकमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, ही गद्दारी झाली, पण प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व जनतेच्या शिवसैनिकांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही। आम्ही या पक्षाशी प्रामाणिक राहून, संघटनेशी प्रामाणिक राहून लोकांची सेवा करतोय, हे आमचं भाग्य आम्ही समजतो। आज या कालनिर्णयाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात, मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। प्रभाग 22 मध्ये देवळाली गाव, धनगर गल्ली, काटे मारुती मंदिर, देशमुखवाडा, बाजारपट्टी, दत्त मंदिर, साईबाबा मंदिर परिसर, भोई गल्ली, गांधीधाम, तेली गल्ली परिसरामध्ये दिनदर्शिका वाटप करण्यात आले। मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले। या ठिकाणी दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारचे कॅलेंडर या ठिकाणी छापले जातात आणि प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक 22च्या सर्व नागरिकांना घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। आता देखील या ठिकाणी आमचे योगेश गाडेकर आहे, केशव काटे आहे, सुनीताताई आहे, हे सातत्यानं या प्रभागाच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करतात आणि म्हणून सर्वसामान्य लोक एक छोटासा कार्यक्रम असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांना साथ द्यायला येतात। त्याचं कारण की जो जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता त्या विश्वासाला कुठल्या प्रकारचा तडा न जाता सातत्यानं लोकांचे कामं करत राहिले, लोकांमध्ये राहिले, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात राहिले आणि म्हणून सर्वसामान्य या प्रभागातला प्रत्येक माणूस आज खंबीरपणं त्या पिढ्यांच्या पाठीमागं मला दिसतो आहे, त्यांना आशीर्वाद देतो आहे, त्यांना प्रोत्साहन देतो आहे। आणि माझी एकच विनंती आहे तिघांना की ज्या पद्धतीनं तुम्ही 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं, उत्मात आणू दिला नाही, लोकांच्या सुखदुःखात गेलं, तो वारसा जो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे तो वारसा आपण जपन केला पाहिजे। आणि प्रामुख्यानं
अशाच प्रकारचं कार्य यापुढे देखील सातत्यानं करावं अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा. यावेळी योगेश गाडेकर, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, सुधाकर जाधव, अस्लम मणियार, सुनील देवकर, योगेश देशमुख, स्वप्नील आवटे, सुनीता कोठुळे यांच्यासह प्रभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिक, महिला उपस्थित होते.